लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मालेगाव, सटाणा, निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यात वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे। या नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष, गहू, कांदा आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। मालेगाव शहरासह नामपूर आणि उमराणी परिसरात सायंकाळी 5च्या सुमारास गारांचा पाऊस पडला। निफाड तालुक्यातील लासलगाव, खडक माळेगाव आणि विंचूर परिसरात गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाले। काढणीला आलेला गहू आडवा झाला असून शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावल्याची भीती निर्माण झाली आहे। बागलाण तालुक्यातील मोसम पट्ट्यातही गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। अनेक ठिकाणी झाडांचा फांद्या तुटून पडला असून वीज पुरवठाही खंडित झाला होता। व्यापाऱ्यांशी व्यवहार ठरलेला असतानाच निसर्गाचा कोप झाला अशी भावना द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून एकरी किमान 2 ते 3 लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।